दरम्यान युद्धामुळे पेट्रोल डिझेल महागण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल डिझेल महागणार आहे। पश्चिम बंगालच्या 5 राज्यातील निवडणुका झाल्यानंतर याचा फटका बसू शकतो। निवडणुकांचे निकाल लागले की 4 मे नंतर दरवाढ अटळ मानली जाते। पेट्रोल 18 रुपये तर डिझेल 35 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगालच्या 5 राज्यांमध्ये निवडणुका संपल्यानंतर कंपन्या दर वाढवू शकतात। कच्चं तेल महाग असूनही देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत, त्यामुळे कंपन्यांचं नुकसान होतंय। अशा परिस्थितीत ही दरवाढ अपरिहार्य मानली जाते। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाला 28 फेब्रुवारीला तोंड फुटल्यानंतर कच्च्या तेलाचे सरासरी दर $100वर राहिले। त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दररोज 1600 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो। अजय वाळिंबे अर्थतज्ञ आपल्या सोबत आहेत। अजय वाळिंबेजी, हे परिणाम तुम्ही कसे पाहताय आणि म्हणजे पेट्रोल डिझेल तर सुरुवात आहे, एकूण याचा चक्राकार प्रभाव आणखी कशावर पडेल असं वाटतं आपल्याला? अजयजी, प्रसन्न बरोबर सांगितलं, चक्राकार परिणाम म्हणजे भयंकर, म्हणजे रिपल इफेक्ट म्हणतात तसे होणार आहेत। सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तेव्हा महागाई वाढते, कारण वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्यामुळे कंपन्या ॲज वेल एज इंडिव्हिज्युअल म्हणजे एफएमसीजी प्रोडक्ट्स, भाजीपाला या सगळ्यांच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढणार। महागाई वाढल्यामुळे अर्थातच इन्फ्लेशन वाढणार। एका बाजूला चालू असतानाच दुसऱ्या बाजूला आपल्या जे करंट अकाउंट डेफिसिट आहे त्याच्यावर वाढेल, त्याच्यावर एक दडपण येऊन त्याच्यात आपले तूट आणखीन वाढण्याची शक्यता आहे। बरं, आता हे का होईल? कारण आपल्या एकूण इम्पोर्ट मधलं जवळपास 85% इम्पोर्ट्स हे कच्च्या तेलाचं आहे। जेव्हा 85% इम्पोर्ट कच्च्या तेलाचं असेल तेव्हा तू आता जेव्हा सांगितलंस की $65 जेव्हा $100 पर्यंत आपला जेव्हा रेट जातो तेव्हा निश्चित त्याच्यावर प्रचंड मोठा दबाव हा रुपयावर येऊ शकतो आणि डॉलर वाढू शकेल। बरं, त्यामुळे रुपया कमजोर होईल। बरं, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आर्थिक आपली जी जीडीपी ग्रोथ म्हणतो आपण ज्याला, बरं, ती त्याच्यावर इम्पॅक्ट होईल। बरं, आणि त्यामुळे आर्थिक वाढ मंदावेल। आता हे सुरळीत करण्याकरता रिझर्व्ह बँक काय करेल तर कदाचित रेपो रेटामध्ये वाढ करू शकते। जे आता 5.25% आहे तो 5.5% किंवा 5.6% आगामी काळात होऊ शकतो। बरं, जर रेपो रेट वाढला तर सगळ्यांचा ईएमआय वाढेल, अर्थात मग ईएमआय म्हणजे व्याजदर वाढेल, म्हणजे पुन्हा महागाई वाढेल। खरं आहे। मग ही महागाई कंट्रोलमध्ये आणण्याकरता सरकार कदाचित करात कपात करू शकते किंवा एक्साईज मध्ये कपात करू शकते। मग ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट पुन्हा काय होतो, आपण म्हणजे थोडक्यात हे स्टॅगफ्लेशन म्हणतो ना आपण, म्हणजे स्टॅग्नेशन ॲज वेल एज इन्फ्लेशन, एक्झॅक्टली असं दोन्ही होऊ शकतं। त्यामुळे मला हे खूप सिरियस वाटतं आणि हे इतके दिवस त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं होतं। पण तुम्ही आता जसं सांगितलं चॅनलवर की निवडणुका संपल्याबरोबर हा पटकन फुगा फुटेल आणि सगळ्यांना अजय सर, आपल्याला पाहावं लागेल आणि नुसते तेवढेच नाही, त्याच्या पलीकडे मग सगळं मग अर्थातच रिअल इस्टेट आहे, वाहन उद्योग आहे, या सगळ्यांवरती परिणाम, हे एक प्रकारे आपल्या देशाच्या प्रगतीचे जे इंडायसेस आहेत हे अशा प्रकारचे त्याच्यावर परिणाम होईल। बघूया काय होतं, आशा बाळगूया की या गोष्टीतून मार्ग निघेल। तुर्तास धन्यवाद अजयजी आम्हाला।